नमस्कार. शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. नाशिक येथील मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDAमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय सन 2021मध्ये केंद्र सरकारने घेतला होता. त्या अंतर्गत मुलींसाठी भारतात पहिली शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिक येथे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाली. या संस्थेतील 3 मुली या NDAच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्याने आता खऱ्या अर्थाने भुसे साहेबांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भेट देत उत्तीर्ण विद्यार्थिनींचे भेटवस्तू देत अभिनंदन केले. यावेळी लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर या देखील उपस्थित होते. यावेळी भुसे साहेब म्हणाले की नाशिकचे आणि महाराष्ट्राचे नाव या विद्यार्थिनींनी मोठे केले असून पुढे देखील असेच आपले यश कायम ठेवा. देश सेवेत आपले योगदान मोलाचे ठरणार असून भविष्यात आपण नक्की यशस्वी होणार असल्याचा विश्वास भुसे साहेबांनी यावेळी व्यक्त केला. NDAमध्ये संपूर्ण देशातून 19 मुलींची निवड होते. दरम्यान नुकत्याच संघ लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या NDAच्या प्रवेश प्रक्रियेत नाशिक येथील शासकीय सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेतील 3 मुली पात्र ठरल्या आहेत. मंत्री दादाजी भुसे यांचा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून त्यांचे विशेष लक्ष आहे. जुई देशपांडे, संस्कृती तळमळे, हंसिका टिल्लू अशी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींची नावं असून या मुलींची पुढे शारीरिक चाचणी आणि मुलाखत होणार आहे आणि यानंतर त्यांची NDAमध्ये निवड होईल. पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून NDAच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नाशिक केंद्रातून या मुली पात्र ठरल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पात्र विद्यार्थिनींना संस्थेचे डायरेक्टर, शिक्षक, कर्मचारी व वॉर्डन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भेट घेत अभिनंदन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NDB 24 न्यूजसाठी अहिरे परशुराम.